वेलकम फ्रेंड्स. तर हे जे व्हिडिओ आहे ते इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या ज्यावरती आहे. जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे तो लॉर्ड जेम्स स्टेफन यांनी लिहिलेला आहे. तो 1872ला लिहिलेला होता. जवळजवळ आत्ता 2023पर्यंत तो इम्प्लिमेंट होता आणि त्याचा यूज केला जात होता पुरावा देण्यासाठी आणि त्या बेसिसवरती जजमेंट्स देत होते. तर बाकीचे जे CRPC आहे, IPC असतील, त्यांच्यामध्ये नावामध्ये फक्त फरक केला आहे. बाकीचे जे नवीन आत्ता आलं आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम, या लॉमध्ये, या कायद्यामध्ये मेजर चेंजेस काही झालेले नाहीत, मायन्यूट चेंजेस झालेत. ओके, CRPCमध्ये प्रोसिजर लॉमध्ये टाईम लिमिटेशन, टाईम बाउंड टाकलेलं आहे आणि भारतीय न्यायसंहिता म्हणजेच तुमचा IPC असेल, इंडियन पेनल कोड, त्यामध्ये बरेचसे प्रोव्हिजन जे सेक्शन असतील ते डिलीट केलेत, काही नवीन सेक्शन ॲड केलेत, काहीमध्ये शिक्षांचं प्रावधान जे आहे ते वाढवलं आहे किंवा जे मिनिमम पनिशमेंटसुद्धा बऱ्याचशा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर न्यायसंहिता तर जवळजवळ 90% सेमच आहे. 10% थोडंसं चेंजेस झालेत, एस्पेशली फॉर सेकंडरी एव्हिडन्स असेल किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स संबंधी असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया संबंधी असेल, तर जो सेकंडरी एव्हिडन्स होता त्याला, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे त्यालासुद्धा काय दिलं आहे, एक डॉक्युमेंटचा दर्जा दिलेला होता. अगोदरच्या कायद्यामध्ये मीन्स इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला डॉक्युमेंटरी म्हणून डायरेक्टली संबोधित केलं नव्हतं, पण आत्ता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला हा एक डॉक्युमेंट आहे असं काय केलं आहे, रेफर केलं गेलं आहे. तर आपण या नवीन कायद्यामध्ये बघणारच आहोत की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स संबंधी. तर हे ब्रीफ लेक्चर इंट्रोड्यूस करण्याच्या अगोदर की नेमकं एव्हिडन्स म्हणजे काय, मीन्स एव्हिडन्स हा शब्दच जर त्याने डिलीट केलेला आहे तर ॲक्च्युली तो त्याने वर्ड डिलीट करायला नव्हता पाहिजे होता. ॲक्च्युली एव्हिडन्सवरतीच पूर्ण बेस आहे. मीन जज, कोणताही जज असेल, ॲज अ डायसवर बसला असेल किंवा खाप पंचायत वगैरे असेल, ते सगळं जो आहे, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्सवरती जजमेंट दिला जातो. तर मग कोणत्या कशा प्रकारचे एव्हिडन्स दिले जाऊ शकतात. मग प्रूफ म्हणजे काय, व्हॉट इज प्रूफ म्हणजे काय, अँड हाऊ शॅल इट प्रूव्ह द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल किंवा ओरल एव्हिडन्स असेल, तो कसा प्रूव्ह करायचा आणि कोणाला पुरावा देता येईल, म्हणजे हू शॅल प्रूव्ह इट. सो 3-4 महत्त्वाचे मुद्दे, 3 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज टू बी प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. सेकंड थिंग आहे हाऊ शॅल प्रूव्ह, मीन्स ते कसं प्रूव्ह करायचं, आणि हू शॅल प्रूव्ह. तर हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून घेण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही फक्त हे लेक्चर फक्त ऐकून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. ओके, तर 3 क्वेश्चन आपले विचारायचे आहेत. मीन्स व्हॉट इज टू बी प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. हाऊ शॅल इट प्रूव्ह, मीन्स कसं प्रूव्ह करायचं आहे. अँड हू शॅल प्रूव्ह, मीन्स कोण प्रूव्ह करणार, मीन्स मेजर बर्डन ऑफ प्रूव्ह कोणावर असेल, मेजर बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती असेल. तर ड्युटी ऑफ कोर्ट किंवा आपण असं म्हणू की रोल ऑफ जज आहे, त्यांची ड्युटी काय, ऑब्वियसली त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसुद्धा आहे आणि ज्युडिशियल वर्कसुद्धा आहे. तर त्यांच्यासमोर जे काही मॅटर वगैरे आले असतील तर त्यांना ते ट्रूथ, त्यातलं सत्यता शोधून काढायची आणि आरोपीला शिक्षा द्यायची किंवा योग्य तो न्याय द्यायचा आहे, त्यांना जस्टिस द्यायचा आहे. मीन्स त्यांना फाइंड आउट द ट्रूथ अँड गिव्ह द डिलिव्हर द जस्टिस. हे त्यांचं रोल ऑफ जजचं आहे किंवा ड्युटी ऑफ कोर्ट आहे. सो तर ड्युटी ऑफ जे ॲडव्होकेट्स आहेत किंवा प्रॉसिक्युशन आहे, दे आर द ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहेत. ते कोर्टाला मदत करणार आहे टू अराईव्ह ॲट अ कन्क्लुजनला येण्यासाठी, मीन्स एखाद्या कन्क्लुजनला येण्यासाठी त्यांनी कोर्टाला हेल्प करणार आहेत. डिफेन्स काउन्सिल असेल किंवा प्रॉसिक्युशन असेल किंवा प्लेंटिफ किंवा डिफेंडंट असेल, त्यांना एक करेक्ट कन्क्लुजनला येण्यासाठी हेल्प करणार आहेत. तर मूव्हिंग ऑन, नेक्स्ट टॉपिक हा आहे की
पूर्ण एव्हिडन्स ॲक्ट आहे किंवा भारतीय न्याय संहिता आहे, तो फॅक्ट या शब्दाशी पूर्ण राऊंड ऑफ करतो. मीन्स म्हणजे प्रत्येक सेक्शन 1पासून ते लास्ट सेक्शनपर्यंत फॅक्ट 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 हा कंटिन्युअस शब्द तुमच्या भोवती फिरणार आहे. मीन्स ऑल सराउंडेड बाय द वर्ड फॅक्ट ओनली. मग असा क्वेश्चन येतो की व्हॉट इज मीन टू बी फॅक्ट. फॅक्ट म्हणजे काय मग? सो ऑल थिंग्स आर फॅक्ट. सगळ्या गोष्टी त्या काय फॅक्ट आहेत. मीन्स तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय ती फॅक्ट आहे, स्क्रीनवर बघताय ती फॅक्ट आहे, तुम्ही बसलाय ती एक फॅक्ट आहे. मीन्स ईच अँड एव्हरीथिंग इज फॅक्ट. मी सगळी गोष्ट काय ती फॅक्टची सराउंडेड केलं जातं आहे. तर मग हाऊ टू गिव्ह एव्हिडन्स मीन्स आता एव्हिडन्स कसं द्यायचा हे बघण्या अगोदर आपण एक सिम्पल छोटंसं एक उदाहरण घेऊ. मीन्स एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. तर एक सिम्पल आहे, एक लेडी आहे, ती बसमधून चालली. तर बसमध्ये एक एक्स हा ॲक्यूज पर्सन आहे किंवा ए ॲक्यूज पर्सन आहे, तो तिला छेडतो. तर मग कोर्टासमोर प्रश्न काय की वेदर ए हॅज असॉल्टेड दॅट वुमन. मी सिम्पल क्वेश्चन आहे की वेदर ए ॲक्यूज पर्सन हॅज असॉल्टेड ऑर आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ दॅट वुमन. आणि तुमचं मग फाइंडिंग येईल येस नो. येस असेल तर मग कन्व्हिक्शन. ओके. तर मग आता ही एक आता कोर्टासमोर इश्यू काय आहे की एनं त्या लेडीजला वुमनला छेडलेला आहे. तर मग ही पण एक फॅक्टच आहे. छेडलं ती एक फॅक्ट आहे, ती बसमध्ये चढली एक फॅक्ट आहे. कोणी कोणी बघितलं ते एक विटनेस आहेत, ज्याने विटनेसनी थ्रू आईजनी बघितलं ती एक फॅक्ट आहे. मीन्स ईच अँड एव्हरीथिंग इज फॅक्ट. मग आता हाऊ टू गिव्ह एव्हिडन्स. नेमका एव्हिडन्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल ती सकाळी उठली, फ्रेशअप होऊन मेकअप वगैरे करून बाहेर आली, घराबाहेर पडली, नंतर बस स्टॉपवर बराच वेळ थांबली, मग बसमध्ये चढली, मग तिच्यासोबत एक मैत्रीण तिला जॉईन झाली, त्या दोघी पुढं बसल्या होत्या आणि मग समोर कोणी त्यांना छेडला असेल. जस्ट अ सेकंड. ओके. तर ती लेडीज त्याच्या बाजूला येऊन बसली. त्यानंतर एक्स हा ॲक्यूज चढला बसमध्ये, त्यांनी नंतर आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन केलं, म्हणजे छेडछाड केली, असॉल्टेड हर. तर मग आणि बसमध्ये बसलेले सगळे प्रवासी असेल, कंडक्टर असेल, सगळ्यांनी काय केलं ते फॅक्ट आहे म्हणजे जी घटना घडली आहे ती बघितलेली आय विटनेस. तर ह्याच्यामध्ये तर मग ह्यातली महत्त्वाची रेलेवंट फॅक्ट काय काय या गोष्टीमध्ये. तर ती सकाळी उठली, फ्रेशअप झाली, मेकअप केली. वेदर दिस इज रेलेवंट. तर हे रेलेवंट नाही आहे. फॅक्ट आहे पण रेलेवंट नाही. मग ती बस स्टँडवर बसली, बस स्टँडवरती उभी राहिली वेटिंग फॉर द बस. ही एक फॅक्ट आहे पण रेलेवंट आहे का? तर येस रेलेवंट आहे. मग ती त्यासोबत मैत्रीण तिला जॉईन केली. दिस इज ऑल्सो वन फॅक्ट. मग ही रेलेवंट फॅक्ट आहे का? येस रेलेवंट फॅक्ट आहे. मग ती त्यामध्ये बसमध्ये बसली, ॲक्यूजने तिला छेडलं, म्हणजे तिकीट काढलं आहे, ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. तिनं तिकीट काढलं, आरोपीने तिकीट काढलं आणि बाकीचे जे विटनेस आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी पाहिलेलं आहे तो विटनेस ऑफ दिस इव्हेंट. तर मग जस्ट अ सेकंड, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. तर ही सगळी घटना जी आहे ती त्यांनी सगळ्यांनी बघितली. हे एक का आहे, सगळी फॅक्ट आहे सगळी गोष्ट. मग यातली रेलेवंट फॅक्ट काय? तर आपण बघितलं ती चढली, तिला छेडलं. मग आता कोर्टासमोर प्रश्न असा आहे की वेदर ए ॲक्यूज असॉल्टेड हर. मीन्स मग प्रॉसिक्युशनने काय केलं, सगळ्या गोष्टी वन आफ्टर द अनादर सगळे फॅक्ट प्रूव्ह केले की ती बसमध्ये तिने एंटर केली, बसमध्ये बसली, तिनं बसचं तिकीट प्रूव्ह केलं. नंतरनं जे तिची फ्रेंड आहे ती त्यासोबत ते विटनेस आहे ते इव्हेंट झालेला. नंतरनं बाकीचे जे बस प्रवासी असतील त्यांनी बघितलं. तर आता फॉर एक्झाम्पल आता डिफेन्स काउन्सिल काय डिफेन्स घेतो की मी बसमध्ये चढलोच नव्हतो किंवा मी बसचं तिकीट काढलं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल ॲडिशनल पॉईंट असा घ्यायचं म्हटलं तर तिची जी फ्रेंड आहे किंवा ती स्वतः आहे, तिने जे बसचं तिकीट काढलं आहे. आता बसचं तिकीट ऑब्व्हियसली आता नवीन प्रकारची स्लिप येतात ते व्हॅनिश होऊन जातं आहे. मग तिनं फोटो काढून ठेवला असेल
किंवा तिचं ते तिकीट हरवलं असेल, मग ते तिकीट जे आहे तिनं कोर्टामध्ये जर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून सबमिट केलं, फर्स्ट अँड फॉरमोस्ट काय की प्रायमरी डॉक्युमेंट इटसेल्फ म्हणजे ते स्वतःच कागद कोर्टासमोर हजर व्हायला पाहिजेत. आता तर तो तिकीट तिनं फेकून दिला असेल किंवा छोटंसं कागद असेल ते टाकून दिला असेल, मग त्याचा जो फोटो स्नॅपशॉट काढून ठेवला फोटो काढून ठेवला असेल त्या तिकिटाचा, मग तो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आपल्याला देता येईल किंवा नाही, तो सेकंडरी एव्हिडन्स केव्हा देता येईल, केव्हा परमिशन कोर्टाला देता येईल, तर यासंबंधी तो एव्हिडन्स ॲक्ट बोलतो आणि तो रेलेवंट आहे. मग तो ॲडमिसिबल होईल किंवा नाही. ॲडमिसिबिलिटी इज डिफरंट थिंग, रेलेवन्सी इज डिफरंट थिंग, बोथ आर द डिफरंट थिंग्स. तर मग आरोपी असा डिफेन्स येऊ शकतो की सर नो हे जेव्हा इव्हेंट झालेला आहे, जो इन्सिडेंट घडलेला आहे, ॲट द टाईम आय एम समवेअर डिफरंट, मीन्स मी डिफरंट प्लेसवरती होतो. आय एम ॲट अनदर प्लेस, मीन्स डिफेन्स ऑफ अलाबाय, मीन्स आय वॉज समवेअर ॲट द टाईम ऑफ इन्सिडेंट. मीन्स हे बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती शिफ्ट झालं, तर ऑब्व्हियसली ॲक्युजवरती ते बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट झालं आहे. मीन्स आपण जे हे क्वेश्चन बघतो आहे की जे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत, व्हॉट इज टू बी प्रूव्ह, की असॉल्ट केला आहे किंवा नाही, मग व्हॉट टाईप ऑफ एव्हिडन्स शॅल बी गिवन, ओरल एव्हिडन्स आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, हाऊ शॅल प्रूव्ह. तर ती विक्टीम स्वतः कोर्टासमोर येऊन द्यायला सांगायला पाहिजेत की येस, आणि जे पोलिसांसमोर जे स्टेटमेंट असेल किंवा कोर्टासमोर जे स्टेटमेंट दिलेत, मीन्स हाऊ शॅल प्रूव्ह, कसं प्रूव्ह करणार, थ्रू ओरल एव्हिडन्स, थ्रू डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, हाऊ इट इज टू बी प्रूव्ह, मग ते कसं प्रूव्ह केलं जाईल, अँड हू शॅल प्रूव्ह, मीन्स बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती असेल. तर हे प्रकारचे जे क्वेश्चन आहेत, ते सगळ्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते भारतीय साक्ष अधिनियम हे तुम्हाला उत्तर देणार आहे. तर रोल ऑफ जज बघितलं टू फाइंड आउट द ट्रूथ, या सगळ्या गोष्टीमधून, या सगळ्या फॅक्टमधून जजला काय करायचं आहे, एक आन्सर शोधून काढायचं आहे. तर आपण बघितले व्हॉट इज एव्हिडन्स, मी ती सकाळी उठली, हा काय पुरावा नाही, मीन्स हे सगळ्या ज्या गोष्टी दिल्यात की बसचं तिकीट दिलं, हा सगळा काय एव्हिडन्स आहे. बट जजमेंट जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्स अँड प्लस ओवरऑल मॅटर्स बिफोर द कोर्ट. आता आपण जेव्हा सेक्शन 3मध्ये बघू, सेक्शन 4मध्ये आता नवीन ॲक्ट आपण नुसार बघणारच आहोत, त्यामध्ये असं स्टेटमेंट दिलं आहे की प्रूव्ह म्हणजे काय, डिस्प्रूव्ह म्हणजे काय, नॉट प्रूव्ह म्हणजे काय, की एखादी फॅक्ट एक्झिस्टन्स आहे किंवा नॉन एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट आहे. मीन्स प्रत्येक फॅक्ट आहे ती एक्झिस्ट आहे, अशी घटना घडली किंवा अशी घटना नाही घडली, मीन्स पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली त्यांनी ॲप्रोच घेतलेला आहे. त्या एव्हिडन्सचा अर्थ असा होतो की जे सगळ्या फॅक्ट आहेत ते फॅक्ट इन इश्यूला कनेक्ट करतात. मीन्स मेन फॅक्ट इन इश्यू कोर्टासमोर काय की वेदर ए ॲक्युजनी असॉल्टेड दॅट वुमन, दिस इज द फॅक्ट इन इश्यू. आणि या सगळ्या ज्या गोष्टी घडल्यात ते त्याला सराउंड करतात, फॅक्ट म्हणून काय करतात, सराउंडेड करतात. आणि त्यातली कोणती जी महत्त्वाची जी रेलेवंट फॅक्ट आहे तीच कोर्टामध्ये ॲज अ रेलेवंट फॅक्ट म्हणून देता येईल, त्यालाच एव्हिडन्स म्हणायचं. परत एकदा रिपीट करतो की हे जे सगळ्या फॅक्ट आहेत, मीन्स त्याला आपण बंच ऑफ फॅक्ट म्हणून किंवा कलेक्शन ऑफ फॅक्ट म्हणून जे कोर्टात प्रोड्यूस केलं जातं त्यालाच आपण एव्हिडन्स म्हणायचं. मीन्स कोर्टातले जे सगळ्या फॅक्ट आहेत, बंडल ऑफ फॅक्ट आपण कोर्टासमोर प्रोड्यूस करणार, त्यालाच आपण एव्हिडन्स म्हणायचं. मग प्रूफ म्हणजे काय, नक्की प्रूफ म्हणजे काय, तर इफेक्ट ऑफ एव्हिडन्स आहे त्याला आपण प्रूफ म्हणायचं. आपण खाली लास्टला बघणारच आहोत की प्रूफ इज अ इफेक्ट ऑफ एव्हिडन्स आहे. तर मोड ऑफ प्रूफ कसे असतील, ओरल असेल किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल. तर डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा प्रायमरी अँड सेकंडरी एव्हिडन्स घेतलेलं आहे, आणि आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला सुद्धा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा दर्जा दिलेला आहे. तर युनिव्हर्सल रूल काय एव्हिडन्समधला, की हू असर्ट ही शॅल प्रूव्ह इट. म्हणजे ज्याला सिद्ध करायचं आहे की ही एखादी एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट आहे किंवा नॉन एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट आहे. जसं आत्ता आपण एक्झाम्पल बघितलं प्ली ऑफ अलाबाय, मीन्स ॲक्यूज टेकिंग डिफेन्स दॅट आय वॉज समवेअर एल्स, मीन्स ही इज टेकिंग डिफेन्स, सो बर्डन ऑफ प्रूफ अपॉन दॅट ॲक्यूज पर्सन, ही मस्ट प्रूव्ह नो सर आय वॉज समवेअर एल्स, आय वॉज वेंट टू द एक्झामिनेशन, आय वेंट टू द हॉटेल, आय वॉज इन द एक्स इन द सिटी, मीन्स या सिटीमध्ये होतो, आय वॉज इन द एक्स सिटी. सो हू असर्ट ही शॅल प्रूव्ह इट. If that victim wants to prove, then that woman means that victim should be proved that की was मी बसमध्ये चढले, मीन्स आय
took the bus and I was sitting over there and my friends with me, this conductor is there all eyewitness is there. मग त्या सगळ्या विटनेसनी काय करायला पाहिजे, एक सपोर्टिव्ह द्यायला पाहिजे. म्हणजेच काय, या सपोर्टिव्हलाच त्यांनी वर्ड दिला आहे कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स. मीन्स ऑल दिस विटनेस वेर सिटिंग इन द बस. सगळे विटनेस काय बसलेत, बसमध्ये सिटिंग बसलेले आहेत आणि कंडक्टर आहे, तिची फ्रेंड आहे. मी तिची फ्रेंडसुद्धा काय करते, एक सपोर्टिव्ह एव्हिडन्स देते, दॅट मीन्स कोरोबोरेशन. मग तिला काही असॉल्ट वगैरे झाला असेल, मार वगैरे लागला असेल, मेडिकल एव्हिडन्स वगैरे आला असेल, तो मेडिकल एव्हिडन्स तिला काय करतो, सपोर्ट करतो, दॅट मीन्स कोरोबोरेट करतो विथ हर स्टेटमेंट, मीन्स विक्टिमचं स्टेटमेंट. आता जजमेंट्समध्ये विक्टिम्स हा शब्द वापरला जात नाही, कधी कधी समटाईम्स यूज प्रॉसिक्युट्रिक्स. सो वी डिड नॉट गेट कन्फ्यूज ऑन दिस पॉईंट. तर हू असर्ट ही शॅल प्रूव्ह इट, मीन्स ज्याला प्रूव्ह करायचं आहे, बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावरती, जसं आपण बघितलं अलाबाईच्या एक्झाम्पलमध्ये. आता ॲडमिटेड फॅक्ट्स डिड नॉट बी प्रूव्ह. आता हे थोडंसं नेक्स्ट पार्ट आहे, तरी पण मी आत्ताच हे क्लिअर करतो. फॉर एक्झाम्पल, ॲक्युजनी ॲडमिट केलं असेल, येस आय हॅव ऑल्सो टूक द बस, कॅचअप द बस, मी सुद्धा त्या बसमध्ये होतो आणि बसमध्ये मी होतो, पण मी छेडलेलं नाही. सम अदर पर्सन वॉज देअर अँड ही टीज हर, त्याने टीज केलं आणि नेम काय आलं माझ्यावरती आलं. सो ही टूक द डिफेन्स आणि ही कॅन गिव्ह द सपोर्टिव्ह एव्हिडन्स सम आय विटनेस ऑल्सो. मग एखादा आय विटनेस येऊन सांगेल की नाही ह्यानी छेडलं नव्हतं, ह्याच्या समोर एक पर्सन होता, मीन्स द पर्सन नेक्स्ट स्टँडिंग नेक्स्ट टू हिम, ही असॉल्टेड दॅट वुमन अँड नॉट द अक्यूज पर्सन. सो तर आपण काय म्हणू शकतो, त्यांनी ही फॅक्ट काय केली, ॲडमिट केली की येस आय वॉज देअर इन द बस बट आय हॅव नॉट असॉल्टेड द पर्सन हू इज नेक्स्ट स्टँडिंग टू मी, ही असॉल्टेड दॅट वुमन. सो ही इज टेकिंग डिफेन्स, मीन्स ॲडमिट त्यांनी फॅक्ट केली आहे की ही वॉज इन द बस. ना प्ली ऑफ आला व्हायचं काय झालं, ते बर्डन काय आलं, खतम झालं, मीन्स टू एंड, मीन्स त्याचा जो इन्फरन्स होता तो कट झाला. तर आता काही प्रिझम्पशनसुद्धा आपण या प्रिझम्पशनच्या टॉपिक संबंधीसुद्धा बोलणार की प्रिझम्पशन म्हणजे काय नेमकं. तर कोर्टाला काही प्रिझम्पशन घालून दिले आहेत की दीज आर द प्रिझम्पशन यू हॅव टू प्रूव्ह, मीन्स ते प्रूव्ह आहेत. मी शाल प्रिझम्पशन असेल, मे प्रिझम्पशन असेल, दीज आर द प्रिझम्पशन विच इज बाइंडिंग ऑन द जजेस, मीन्स या भारतीय न्यायसंहितानेच घालून दिलेले आहेत. मग एव्हिडन्स गिवन इन द ज्युडिशियल प्रोसिडिंग, फॅक्ट्स, रेलेव्हंट फॅक्ट्स, प्रूफ फॅक्ट्स अँड ॲडमिसिबल फॅक्ट्स. तर फॅक्ट्स मीन्स सगळं आपण जे बघितलं, जे आपण घटना जे घडल्या ते सगळ्या फॅक्ट्स आहेत, पण ते रेलेव्हंट आहेत का. मग कोणत्या रेलेव्हंट फॅक्ट्स आहेत जे आज आपण प्रूफ म्हणून मागू शकतो आणि ते ॲडमिसिबल आहे किंवा नाही. ते ॲडमिसिबिलिटी ऑफ फॅक्ट आहे इज टोटली डिपेंड्स अपॉन द जज किंवा जे कोर्ट असेल, की वेदर इट इज फॅक्ट इज ॲडमिटेड ऑर नॉट. इट इज द विजडम ऑफ द जज की त्यांना ॲडमिटेबल करायचं आहे किंवा नाही ते त्यांच्या हातात आहे. फक्त ती फॅक्ट रेलेव्हंट आहे किंवा नाही, इट इज द ओनली ड्युटी ऑफ द ॲडव्होकेट. ॲडव्होकेटची एवढी ड्युटी आहे की ती फॅक्ट रेलेव्हंट आहे आणि ती एखाद्या गोष्टीला प्रूफ करते किंवा नाही. मग ते ॲडमिसिबल करायचं किंवा नाही करायचं, इट इज टोटली विजडम ऑफ द जज. मग एव्हिडन्स इज नॉट सफिशियंट, वेटेज ऑफ प्रूफ. मग आपण म्हणतो की 100 साक्षीदार जरी तपासले तरी त्याला कन्व्हिक्शन दिलं नाही, पण अशा केसेसमध्ये होतं की एक जरी विटनेस जरी तपासला अँड इट इज सफिशियंट एव्हिडन्स आहे, इट विल बी सफिशियंट टू गिव्ह कन्व्हिक्शन, तरी त्या बेसिसवरती कन्व्हिक्शन देता येईल. मीन्स किती विटनेस तपासले हे महत्त्वाचं नाही, किती क्वालिटीवाला विटनेस आहे तो महत्त्वाचा आहे. 100 विटनेसपेक्षा एक विटनेस येऊन सांगत असेल की येस आय हॅव सीन दिस पर्सन वाईल डुईंग दिस पर्टिक्युलर ॲक्ट, की हे ॲक्ट करताना मी माझ्या स्वतः आईजनी बघितलेलं आहे, तर इट इज बेस्ट आय विटनेस आहे. बाकीचे म्हणतील की नाही आय हॅव सीन ओनली पासिंग ऑन देअर क्रॉसिंग द रोड, मी नुसतं बघितलं आहे, आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, पण ॲक्च्युअल एक विटनेस येऊन सांगतो की नो आय हॅव सीन दिस पर्सन व्हाईल डुईंग दिस ॲक्ट. सो एव्हिडन्स हा वेटेज ऑफ प्रूफमध्ये काय की नंबर ऑफ विटनेस इज नॉट रिलेव्हंट, ओनली वन विटनेस केम्स बिफोर द कोर्ट अँड ही गिव्ह द स्टेटमेंट बिफोर द कोर्ट दॅट की दिस ॲक्ट इज डन,
दॅट विल बी मोर सफिशियंट. मीन्स क्वालिटी वर्सेस क्वांटिटी. क्वांटिटी महत्त्वाची नाही, क्वालिटी ऑफ विटनेस इज मोर इम्पॉर्टंट. तर प्रूफ हेच बघितलं आपण की इफेक्ट ऑफ एव्हिडन्स मीन्स तो एव्हिडन्स जो दिलेला आहे मीन्स ती जी रेलेवंट फॅक्ट कोर्टासमोर दिली आहे विच इज सराउंडेड बाय फॅक्ट इन इश्यूच्या संबंधित मीन्स फॅक्ट इन इश्यूला फॅक्ट काय करते, सराउंडिंग करते आहे. तर त्याचा इफेक्ट काय होईल, प्रूफमध्ये चेंज होईल. मग आपण म्हणू की येस कोर्टाला ती फॅक्ट पटलेली आहे आणि कोर्टाने ती गोष्ट ॲडमिट करून घेतली आहे आणि त्या बेसिसवरती जे जजमेंट असेल तर ती फॅक्ट काय म्हटली जाईल, ती एव्हिडन्स जो आहे तो प्रूव्ह झाला आहे. सो ऑल ॲडमिसिबल फॅक्ट्स आर ॲडमिसिबल बट ऑल रेलेवंट फॅक्ट्स आर नॉट ॲडमिसिबल. हे स्टेटमेंट्सवरती तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारणार, मेन्समध्ये पण हा क्वेश्चन येऊ शकतो. मीन्स ॲज अ ॲडव्होकेट म्हणून सुद्धा तुम्हाला हे जो लाईन आहे ऑल ॲडमिसिबल फॅक्ट्स आर ॲडमिसिबल बट ऑल रेलेवंट फॅक्ट्स आर नॉट ॲडमिसिबल, त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पोलिसांना दिलेले स्टेटमेंट्स मीन्स एनी स्टेटमेंट गिवन टू द पोलीस बाय द अक्यूज. आरोपीने पोलिसांना कोणतेही दिलेलं स्टेटमेंट असेल ते रेलेवंटच्या चॅप्टरमध्ये आहे पण ते ॲडमिसिबल नाही आहे. हे एक छोटंसं उदाहरण याबद्दल दिलं आहे. असे बरेचसे काही प्रोव्हिजन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. नाव दिस इज अ होमवर्क फॉर यू की अजून कोणते कोणते असे एक्झाम्पल आहेत जे रेलेवंट फॅक्ट आहेत पण ते ॲडमिसिबल नाही आहेत. सो कोर्टाला काही त्याने काय केले, प्रिझम्पशन्स घालून दिलेले आहेत की अशी जर गोष्ट आली असेल तर हे का आहे, तुम्ही इन्फरन्स ड्रॉ करायची गरज नाही आहे की तुम्हाला हे ॲटोमॅटिकली शाल प्रिझ्युम करून टाकायचं आहे. तर शाल प्रिझ्युम असेल, काही ठिकाणी मे प्रिझम्पशन दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल हजबंड अँड वाईफमध्ये मॅरेज झालं आहे आणि आफ्टर द सेपरेशन विदिन 270 डेजमध्ये जर चाइल्ड इज बी गॉटन देन काय प्रिझम्पशन करायला पाहिजे, कन्क्लुझिव्ह प्रिझम्पशन करायला पाहिजे, शाल प्रिझम्पशन करायला पाहिजे किंवा मे प्रिझम्पशन करायला पाहिजे. हे त्यांनी काय घालून दिलं आहे की एखादं मॅप असेल किंवा एखादं कोर्टात स्टेटचा कोणता एखादा लॉ असेल त्याच्याबद्दल मे प्रिझम्पशन आहे, शाल प्रिझम्पशन आहे. तर कोर्टाने काय केलं आहे, प्रिझम्पशनचा एक बेस तयार करून दिलेला आहे. तर थिंग्स नीड्स टू बी प्रूव्ह देन प्रिझम्पशन कॅन बी ड्रॉन. एखादी गोष्ट जर प्रूव्ह झाली तर त्याच्याबद्दल प्रिझम्पशन आपण ड्रॉ करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर एक ए पर्सन आहे जो रोज संध्याकाळी 8 किंवा 9 वाजता दारूच्या दुकानामधून बाहेर येतो. मग आपण काय म्हणणार की हीज डेली बेसिस हीज केम आउट फ्रॉम दॅट वाईन शॉप. तो वाईन शॉपमधून काय येतो आहे, रोज बाहेर पडतो संध्याकाळी 8 ते 8:30 9च्या दरम्यान. व्हॉट वी प्रिझ्युम दॅट हीज मे बी ड्रंकन पर्सन, सो हीज बॅड मॅन असं आपण प्रिझम्पशन धरू शकतो. बट त्यांनी प्रिझम्पशन काय करणार, शिफ्ट करणार. नो आय वॉज वर्किंग ओव्हर देअर ॲज अ अकाउंटंट म्हणून मी काम करतो आहे किंवा ॲज अ एम्प्लॉई म्हणून मी तिथं काम करतो आहे. मीन्स फर्स्ट प्रायमा फेसी प्रिझम्पशन हेच आहे की ही इज ड्रंकन पर्सन बिकॉज ही इज केम आउट फ्रॉम दॅट शॉप इन द इव्हनिंग 8 to 9. मे बी ही ड्रिंकिंग हॅबिट असेल म्हणून तो असेल. मीन्स हे प्रिझम्पशन आहे. मग प्रिझम्पशन रिबटसुद्धा करता येतं. मीन्स प्रिझम्पशन शिफ्ट द बर्डन. आता आपण प्रिझ्युम केलं की यस ही इज ड्रिंकिंग हॅबिट असेल, तो ड्रंकन पर्सन आहे. मग आता बर्डन त्याच्यावरती शिफ्ट झालेलं आहे की नो आय एम नॉट अ ड्रंक पर्सन, आय एम नॉट ड्रिंकिंग, आय एम सोबर आहे. मीन्स मी ड्रिंक करत नाही. ही कॅन प्रूव्ह दॅट ॲज अ आय एम अकाउंटंट मीन्स मी जॉब करतो तिथं, मी ॲज अ एम्प्लॉय मीन्स स्लीप देईल तो. सो दिस वे. सो आपण म्हणतो अनरिबट टू प्रूव्ह, नॉट रिबट कन्वर्ट टू प्रूफ. म्हणजे समजा त्यांनी प्रूफ केलं नाही की मी ॲज अ अकाउंटंट म्हणून नाही आहे, त्यांनी काहीच सिद्ध केलं नाही, मी ॲज अ एम्प्लॉय म्हणून आहे ते पण त्याने सिद्ध केलं नाही, किंवा तो दारू किंवा तो अकाउंटंट पण म्हणून पण नाही आहे, तर त्यांनी प्रूफ केलं का, त्यांनी प्रूफ केलं नाही. तर मग काय प्रिझम्पशन होईल की येस ही इज ड्रिंकन पर्सन, ही इज नॉट सोबर. मीन्स तो दारू पित नाही असं प्रिझम्पशन होणार नाही. तो दारू पितो म्हणूनच काय होईल, प्रिझम्पशन ड्रॉ केलं जाईल. मी रिबट नाही केलं तर ते कन्वर्ट काय होईल, प्रूफमध्ये कन्वर्ट होणार आहे. मीन्स ते प्रिझम्पशनचं काय होणार आहे, एक इन्फरन्स ड्रॉ केलं जाईल आणि ते प्रूफमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता फॉर एक्झाम्पल जसं मागं आपण एक एक्झाम्पल घेतलं की
प्ली ऑफ आलावा आहे, आरोपीनं जर ते प्रिझम्पशन रिबट केलं नाही, जस्ट अ सेकंड, जर त्या आरोपीने जर ते प्रिझम्पशन जे आहे ते रिबट केलं नाही, तर मग काय होणार आहे, ही इज लाईंग पर्सन, मीन्स तो खरं बोलत नाही, ही इज लायर पर्सन, ही इज नॉट, त्यांनी काही प्रूफ केलेलं नाही आहे, तर ते प्रिझम्पशन काय होणार आहे, ॲडव्हर्सली काय होणार, ड्रॉ होणार आहे. सो द प्रिझम्पशन शिफ्ट्स द बर्डन ऑफ प्रूफ, मीन्स कोर्टाने एक प्रिझम्पशन केलं की येस, की तो वाईन शॉपमधून काय करतो आहे, बाहेर येतो आहे, मीन्स तो दारुडा आहे किंवा तो बेवडा आहे असं कोर्ट काय करणार, प्रिझम्पशन करणार. मग ते बर्डन ऑफ शिकावलं शिफ्ट झालं त्या ए पर्सनवरती, मीन्स त्याने रिबट करायला पाहिजे. जर त्यानं रिबट केलं तर अगेन बर्डन शिफ्ट टू द प्रॉसिक्युशनवरती शिफ्ट होईल. तर आणि नाही रिबट केलं, रिबट म्हणजे काय, खोडून काढलं नाही, मीन्स उलट पुरावा काय दिला नाही, तर ते काय होईल, कन्वर्ट इंटू प्रूफमध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. मीन्स प्रिझम्पशन्स काय दाखवतात की बर्डन ऑफ प्रूफ नेमकं कोणावरती आहे. आता त्यांनी एखादी फॅक्ट प्रूव्ह केली की असं दुकानामधून बाहेर येतो, मीन्स हे प्रिझम्पशन दाखवलं की आता बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावरती आहे. आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की नाही आय एम एम्प्लॉई, मीन्स अगेन बर्डन शिफ्ट टू द एवरती, मीन्स त्याला दाखवून द्यावं लागेल, मीन्स जो पण ॲलिज करतो की तो दारू पितो म्हणून, मीन्स प्रॉसिक्युशनवरती. सो नेक्स्ट पॉईंट आहे की व्हॉट इज रेलेवंट फॅक्ट अँड व्हॉट फॅक्ट कॅन बी प्रूव्ह. सो एव्हिडन्स कॅन बी गिवन ऑन रेलेवंट फॅक्टवरतीच आपण द्यायला पाहिजे. कोणताही पुरावा जो असेल तो रेलेवंट फॅक्टवरतीच असायला पाहिजे, मीन्स फॅक्ट इश्यू जे आहेत ते रेलेवंट असायला पाहिजेत. सो ॲडमिसिबिलिटी ऑफ फॅक्ट इज डिफरंट थिंग आणि रेलेवन्सी ऑफ फॅक्ट इज अनदर थिंग. आपण वेटेज ऑफ एव्हिडन्सबद्दल पण बोललो की 100 विटनेस आर नॉट इम्पॉर्टंट बट 1 विटनेस अँड ही इज क्वालिटी विटनेस. तर ते जे असेल त्या बेसिसवरती एव्हिडन्स दिला जाईल. आणि ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स म्हणजे काय की हे जे सगळे फॅक्ट आपण दिले, म्हणजे आपण जे एव्हिडन्स दिलेत ते सगळ्याचं ॲप्रिशिएशन केलं जाईल, म्हणजे थ्रू आर्ग्युमेंट थ्रू, लाईक त्याचा मोटिव्ह काय होता, त्याचं इंटेन्शन काय होतं, मीन्स ऑल दीज थिंग्स असतील, त्याचं ॲप्रिशिएशन केलं जाईल की या सगळ्या एव्हिडन्सचं, मीन्स या सगळ्या एव्हिडन्सचा कोणत्या बेसिसवरती आपण याला कन्व्हिक्शन देऊ किंवा ॲक्विटल देऊ, किंवा सिव्हिल केसेस असेल किंवा क्रिमिनल केसमध्ये असेल तर एव्हिडन्सचं ॲप्रिशिएट केलं जाईल की त्याचं वेटेज आहे किंवा नाही, ते फॅक्ट ॲडमिसिबल आहे किंवा नाही. इट इज टोटली गिवन, इट इज बेस्ड अपॉन विजडम ऑफ द जज. न्यायाधीशाच्या विजडमवरती, न्यायिक बुद्धीवरती डिपेंड आहे. तर नेक्स्ट आहे की बेस्ट एव्हिडन्स रूल काय. इट इज ऑलवेज सेड दॅट बेस्ट एव्हिडन्स शुड बी गिवन, मीन्स जिथं ओरिजिनल आहे, आय विटनेस असेल तर आय विटनेस त्यांनी कोर्टासमोर यायला पाहिजे आणि त्यांनी एव्हिडन्स द्यायला पाहिजे, मीन्स डायरेक्ट एव्हिडन्स शुड बी गिवन. वेन इन द केस ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तर तिथं ओरिजिनल डॉक्युमेंटच यायला पाहिजे. आणि जिथं ओरिजिनल पॉसिबल नाही तिथं सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. मीन्स फॉर एक्झाम्पल आपण बघितलं बसचं तिकीट असेल, that lady has lost the ticket but he took the snap of this ticket and मग तिला अलाउड केलं जाईल का, whether court will allow to that victim person to give as a secondary evidence of that documentary evidence. तर त्या तिकीट तिला देता येईल किंवा नाही, तरी सेकंडरी एव्हिडन्स संबंधी सांगताय. सो कोरोबोरेशन अँड कॉन्ट्राडिक्शन मीन्स जे सगळे विटनेस होते, त्याची फ्रेंड होती, कंडक्टर असेल किंवा ऑल दिस पर्सन वर सिटिंग इन द बस असतील, ते सगळे काय करतात, सपोर्ट करतात. किंवा तिचं मेडिकल असेल ते तिला काय करतं, सपोर्टिव्ह करतं. ते सपोर्टिव्हलेच काय म्हटलं जातं, एक कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स दिला जातो आहे. अँड व्हॉट इज कॉन्ट्राडिक्शन. आता फॉर एक्झाम्पल विक्टीमनी घरी गेल्यानंतर ना मग तिनं काय केलं, आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं, तिच्या भावाला सांगितलं. नाव ब्रदर गोज टू द पोलीस स्टेशन अँड फाइल्ड अ कंप्लेंट अगेन्स्ट दॅट अक्यूज पर्सन. बट काय होतं आहे, कोर्टासमोर विक्टीम स्टेटमेंटला सपोर्ट करत नाही किंवा तिचा जो मेडिकल एव्हिडन्स आहे तो तिला सपोर्ट करत नाही. मीन्स दिस आर द कॉन्ट्राडिक्शन. किंवा ती जरी स्टेटमेंट देत असेल किंवा तिचे मेडिकल एव्हिडन्स सपोर्ट करत नसतील किंवा तिच्या अगोदरचे पोलिसांसमोर दिलेले स्टेटमेंट असेल आणि कोर्टासमोर एक स्टेटमेंट वेगळे असतील, तर ते कॉन्ट्राडिक्ट करतात एकमेकांना, कन्सिस्टंट करत नाही आहेत. तर एक कॉन्ट्राडिक्शन असेल, ओमिशन असेल,
These are the various terms which are added in the इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची केस आहे तहसीलदार सिंगची केस आहे, कॉन्ट्रडिक्शन अँड कोरोबरेशनच्या पॉईंट्सवरती. ते पण आपण या नेक्स्ट अपकमिंग लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मेन सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स काय, त्याच्यामध्ये व्हिक्टिमचे स्टेटमेंट जे आहे ते महत्त्वाचं होतं. मीन्स कन्क्लुजन ऑफ कोर्ट डिपेंड्स अपॉन सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स. मीन्स सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स, व्हिक्टिम इज सेईंग दॅट द ए पर्सन इज असॉल्टेड मी, मग माझा मेडिकल एव्हिडन्ससुद्धा आहे त्याला सपोर्ट करतो आहे. मीन्स मेन सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स जे आहे ते कोर्टाला काय करणार आहे, हेल्प करणार आहेत. मीन्स मेडिकल एव्हिडन्स असेल, व्हिक्टिमचे स्टेटमेंट असेल, ते सगळ्यांना कोरोबरेट करतात आणि जो व्हिक्टिमचा मेन सबस्टॅन्टिव्ह तिचा जो एव्हिडन्स आहे तो कोरोबरेट करतो. मीन्स ऑन दॅट बेसिस काय केलं जाईल, सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे काय की मुख्य पुरावा. तर अर्लियर फॅक्ट आणि लेटर फॅक्ट काय करते, एकमेकांना कोरोबरेट करत असेल, कन्सिस्टंट असेल त्याला कोरोबरेशन म्हणायचं. आणि अर्लियर फॅक्ट आणि लेटर फॅक्ट ह्याच्यामध्ये काही तफावत असेल तर आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणू. सो एकदा जर सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स जर प्रूव्ह झाला तर कोणतेही एखादं फॅक्ट मीन्स इफ नो सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स, जर व्हिक्टिमचे सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्सच नाही आहे तो कोणतंही कन्क्लुजन ड्रॉ करता येणार आहे का, तर नाही. इफ नो सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स नो कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन. मीन्स एखादं सबस्टॅन्टिव्ह पुरावाच नाही आहे, व्हिक्टिमचे स्टेटमेंट करोबरेट सगळ्या गोष्टींना, सगळ्या फॅक्टला करोबरेट करत नाही आहे, तर कोणतंही त्या आरोपीच्या विरुद्ध कन्क्लुजन काढता येणार नाही. तो हे सिम्पल एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. तर आपण जस्ट एक ब्रीफमध्ये बघण्याचा प्रयत्न केला की काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 3-4 आपण क्वेश्चन ह्या ॲक्ट स्टार्ट करताना स्वतःला विचारायला पाहिजे की व्हॉट इज टू बी प्रूव्ह, आपल्याला काय काय प्रूव्ह करायचं आहे. किंवा एखादी कोणताही मॅटर आपल्यासमोर आला असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं हे पण नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. आणि व्हॉट टाईप ऑफ एव्हिडन्स शुड बी गिवन, मीन्स ओरल एव्हिडन्स आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, हाऊ शॅल प्रूव्ह इट, मीन्स ते आपल्याला कसं प्रूव्ह करायचं आहे, हाऊ इट शुड बी प्रूव्ह, कसं आपण प्रूव्ह करणार आहोत ते कोर्टासमोर. अँड हू शॅल प्रूव्ह मीन्स कोणी प्रूव्ह करायला पाहिजे, बर्डन ऑफ प्रूफ नेमकं कोणावर. ते दीज आर द 3 to 5 क्वेश्चन्स वी शुड प्रिपेअर इट बिफोर द एखादं ड्राफ्टिंग करताना असेल. हेच पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत की हे पॉईंट्स जे क्वेश्चन आहेत जे आपल्या माइंडमध्ये असायला पाहिजेत की येस दिस क्वेश्चन शुड बी केप्ट इन माइंड बिफोर ड्राफ्टिंग एनी केस ऑर बिफोर एखादा ट्रायल घेण्याच्या अगोदर असेल, सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल. तर हा ॲडजेक्टिव्ह लॉ आहे, प्रोसिजरल लॉ आहे. तर भारतीय न्याय साक्ष अधिनियम 2023च्या बेसवरती आहे. तर ओरिजिनल जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे 1872 आणि या नवीन कायद्यामध्ये मेजर काही डिफरन्स नाही, जो थोडाफार डिफरन्स आहे तो अपकमिंग लेक्चरमध्ये आपण पाहणारच आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.